करायचा टॉपिकचा पुढचा प्रश्न. या ठिकाणी काय सांगितलंय बघा, दर साल दर शेकडा 5 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती? लक्षात ठेवा, जर मुद्दल काढायची तर आपल्याला फॉर्म्युला पाहिजे सरळ व्याज बरोबर पी गुणिले एन गुणिले आर. पी म्हणजे मुद्दल, एन म्हणजे मुदत आणि आर म्हणजे दर. मग आपल्याला काय काय दिले त्या किमती टाकूया बघा. सरळ व्याज आपल्याला सांगितलं 500 रुपये, मग सरळ व्याजच्या ऐवजी 500 रुपये टाकू बरोबर. आपल्याला पी आपल्याला मुद्दल काढायचं म्हणजे पी तसाच गुणिले एन किती दिला बघा, एन दिलाय 2 वर्ष, मुदत 2 वर्ष गुणिले दर बघा 5 भागिले 100. मग काढूया बघा पी, आज 100 इकडे भागिले आहे बरोबर, चालीकडे त्यांनी 500 सोबत गुणिले होईल. त्यानंतर भागिले हे 5 दुने 10 आणि 10 इकडे खाली येतील बरोबर, पलीकडे राहिला पी बघा 10 1 10 आणि वरती 1 0 बघा. 10 ने 100ला 10चा भाग गेलाय, उरलाय फक्त 500 गुणिले 10 बरोबर पी. मग बघा 5 आणि 1 चा गुणाकार 5 1 5 आणि वरती 1 2 3 0 1 2 3 बरोबर पी. आपला पी आलाय 5000 म्हणजे पर्याय क्रमांक बी